उठायलाही उशीर झाला आणि त्यात माझ्या फ्रीजमधल्या सगळ्या भाज्याही संपल्या होत्या. तरीसुद्धा ना डब्यामध्ये देण्यासाठी मस्त अशी झटपट आणि टेस्टी भाजी बनवलेली. ती कोणती आहे ते पुढे तुमच्यासोबत शेअर करतेच. पण त्यापूर्वी संपूर्ण स्वयंपाक झालेला आणि इथे मी आता मस्त असा चहा ठेवत होती. आणि चहामध्ये मला नेहमीच अद्रक कुटून घालायला आवडतं. तुम्हाला चहामध्ये अद्रक घालायला आवडतं की नाही मला नक्की सांगा. आणि इथे ना मस्त बघितलं तर कुंडीमध्ये जास्वंदीचं फूल उमललेलं. मग देवपूजा करताना गणपती बाप्पाला दाखवलं आणि आता इतर पूजेची फुलं नसल्यामुळे ना देवघर थोडं रिकामं वाटत होतं. पण असो, चला तुमच्यासोबत शेअर करते मी आज बटाट्याच्या किसाची भाजी. बटाट्याचा किस सुरुवातीला भरपूर पाण्यामध्ये भिजायला घालायचा. इथे मी घेतली कोथिंबीर, लसूण, मिरच्या आणि 2 छोटे कांदे बारीक कापून. 15-20 मिनिटं किस भिजल्यानंतर तो असा चाळणीमध्ये निथळून काढायचा आहे. आणि आता चला फोडणी देऊयात. फोडणीसाठी घेतलेलं आहे तेल, जिरी, मोहरी, कढीपत्ता, थोडंसं हिंग घालायचं आहे. लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतली आणि आता इथे कांदा टाकायचा आहे. कांदा परतण्यासाठी लवकर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित छान असा. आणि तोपर्यंत मी किचन ओट्यावरचा सगळा पसारा आवरून घेतला आणि कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि नंतर आपण जो किस निथळून घेतलेला आहे तो टाकायचा. सगळा परतून घ्यायचा व्यवस्थित आणि मस्त अशी 2 मिनिटांची छान वाफ काढून घ्यायची आहे. आणि मग आली आपली कमी साहित्यांमध्ये आणि कमी मिनिटांमध्ये तयार होणारी भाजी. नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि खूप टेस्टी होते. तर चला आता मी लगेच पटकन टिफिन पॅक करून घेतला कारण त्यांना ऑलरेडी जायला थोडा टाईम झालेला. आणि इथे ना मला खूप दिवसांपासून ना गव्हाची चीक खायची इच्छा झाली. मग काय गहू भिजायला घातले, त्यासोबत डाळ तांदूळ सुद्धा भिजायला घातले. तर असा होता दिवस. बाय.